26 ही क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवशी सुरुवात होते. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. दोन्ही टीम सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावली. माझ्या सुरुवात होईल. आता पहिला बॉल पडतो आणि पर्व क्रमांक 3चा पहिला बॉल कोण टाकणार तर गोलंदाजी मार्गवरती टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमकडून अभिजित आलेले आहेत. त्यांच्याकडे आहे भेदकता. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्गवरती येतात आणि पहिला बॉल पर्व क्रमांक 3चा फेस कोण करणार. स्ट्रायकर एंडला प्रताप संगपाळ बॅटिंगसाठी होतील तयार. करूया आपण आता काउंटडाऊन आणि देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि पहिला बॉल या ठिकाणी प्रगतीपथावरती येईल. पंच सज्ज झालेले आहेत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. शशांक सर आणि त्याचबरोबर शिवराम मोहिती सर हे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आपण करूया आता मॅचला प्रारंभ. सामना 5 षटकांचा आहे. 3 ओव्हर नंतर तुम्हाला 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेकसाठी वेळ आहे, याची पण नोंद घ्या. 3 षटकानंतर तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता, याची पण दक्षता घ्या, असं या ठिकाणी आयोजन समितीने कळवलेलं आहे. आणि आपण आता करूया मॅचला प्रारंभ. एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर आणि मैत्री ग्रुप जावली. वेळेची नोंद आपण स्कोर बोर्डमध्ये घेऊया. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत. 11:55 होत आहेत, त्याच्या पण नोंद घ्या. सुरुवात होते. श्री गणेशा होतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 3.0 अर्थातच PMPL 3.0 ही क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होते. संपूर्ण नवी मुंबई आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि टेनिस विश्व क्रिकेटचं लक्ष या क्रिकेट स्पर्धेकडे होतं. ती क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळते. मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. लाखवडगावचे प्रताप संगपाळ स्ट्राईक करतील. नॉन स्ट्राईकला बॅटर तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थाने पुण्यावरून ही क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. अर्थातच आकाश काळे नॉन स्ट्राईकला बॅटर पाहायला मिळत आहेत. ज्योती एंटरप्राइजेस कडून P1चं पहिलं षटक करण्यासाठी अभिजित गोलंदाजी मार्गवरती येताना पाहायला मिळतोय. LBW हा डिसिजन आहे. यस, क्रिकेटचे ऑल नियम असतील याची सर्व नोंद घ्या. दोन्ही पंचांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना, संघ मालकांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. कॉम्बॉक्समध्ये निलेश मर्डेकर सर तथा किरण मस्कर सर तिकडे स्कोरिंग मध्ये आमच्यावर जोडले गेलेत. ओमसाई MTC ची संपूर्ण टीम इकडे कार्यरत होताना पाहायला मिळते. सर्वांनाच देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. PMPL 3.0चा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. काउंटडाऊन आपण करूया आणि त्यानंतरच गोलंदाजाला विनंती की तुम्हाला धावत जायचं आहे. रेडी? 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिलाच बॉल. हवेत उभा राहिलाय खेळाडू बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलवरती लाखवडचा प्रताप संगपाळ इथे माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला. ज्योती एंटरप्राइजेसच्या बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी अगदी गोल्डन सुरुवात झाली मी म्हणेन. कारण ज्या पद्धतीने पहिला बॉल ओव्हर पिच होता आणि प्रताप संगपाळ स्वतःला थांबवू शकले नाहीयेत. स्ट्रेट बॅटनी हावेमध्ये फटका खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, वेगाने आले तिकडे. अगदी जजमेंट चांगलं राहिलं. पहिल्या बॉलवरती विकेट येते. धक्का क्रमांक 1 मैत्री ग्रुप जावलीला लाखवडचा प्रताप संगपाळ परततोय. निश्चित ज्या प्रकारे सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी ही आतिघाई प्रताप संगपाळांना संकटामध्ये घेऊन गेली आणि फटका फसला. आणि अभिजित जाधव यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता दाखवली आणि ही महत्वपूर्ण विकेट टिपलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ओव्हर नंबर 1 हे षटक प्रगतीपथावरती असताना जावली तालुक्यातील भिवडी गावचे एक युवा ऑलराऊंडर हर्षल खराडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती. परंतु एका बाजूला अभिजित जाधव यांनी काय गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल विकेट मिळालेली आहे आणि चांगली सुरुवात, ज्याला आपण म्हणतो ना की स्वप्नवत सुरुवात, ती या ठिकाणी केलेली आहे टीम ज्योती एंटरप्राइजेस या टीमने. बॉल क्रमांक 2. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. गोलंदाज पुन्हा तयार होतील. अभिजितचं कौतुक निलेश सर यासाठी करावं लागेल की पहिला बॉल कधीही ओव्हरपिच टाकावा. कारण पहिला बॉल फेस करत असताना बॅट्समनला सुरुवात करत असताना अगदी चांगली करावी लागते. आणि तिकडे तोच बॉल म्हणजे ओव्हरपिच टाकलेल्या बॉलवरती स्ट्रोक चांगला खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक देखील होते. अभिजितचं कौतुक करावं लागेल. बॉल क्रमांक 2 फक्त फ्लिक केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल आणि यावेळेला टप्पा बदलला. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की अगोदर ओव्हरपिच होता, आता यॉर्कर टाकला आणि या बॉलच्या पाठीमागे पहिल्या 2 धावा टीम मैत्री ग्रुप जावलीला प्राप्त झाल्या. चांगली गोलंदाजी अभिजितच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पहा, अगदी पायावरती टाकलेला बॉल फ्लिक केला होता अलॉंग द कार्पेट. हा बॉल 1 रनसाठी जाताना पाहायला मिळतो. एक सिंगल येताना पाहायला मिळते. मैत्री ग्रुप जावलीची इकडे सुरुवात झाली मी म्हणेन. निश्चित स्कोर बोर्डचा या टीमने श्री गणेशा केला. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 धावा. अभिजित जाधव पुन्हा तयार. संयमाने सन्मान दिलेला आहे. बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक बॉल डॉट.
सुरुवात मात्र त्या ठिकाणी अगदी बॅटर अगदी शांत पद्धतीने करतायत, कारण प्रताप संगपाची विकेट आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये आणखी विकेट द्यायची नाहीये मैत्री ग्रुप जावलीला. त्यामुळे शांत संयमी सुरुवात मैत्री ग्रुप जावलीची होताना पाहायला मिळते. तर निश्चित जीवनामध्ये कधी कधी तुम्हाला संयमही ठेवावा लागतो. अंडर 22 रबर बॉलची प्रीमियर लीग गाजवणारे खेळाडू हर्षल खराडे यांनी प्रहार केलाय लॉंग ऑफला, लांबी कमी पडली आणि भिवडीचे हर्षल खराडे या बॉल वरती जातील माघारी. टीम मैत्री ग्रुप जावलीला धक्का क्रमांक दुसरा. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण चढवण्याचा प्रयत्न इकडे हर्षल खराडे यांनी केला, परंतु लॉंग ऑफला ज्या पद्धतीने झेल घेतलाय अगदी समोरच्या दिशेने निलेश सर आपण पाहिलं ना, थोडीशी हवा दाबत होती इकडे बॉलला आणि त्याचाच फायदा टीम ज्योती इंटरप्राइजेसला होताना पाहायला मिळाला. एक चांगला कॅच पकडलाय, विकेट क्रमांक 2 अगदी आपण मैत्री ग्रुप जावली संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. निश्चित आता मोठ्या विवंचनेमध्ये अडकलेला मैत्री ग्रुप जावली संघ आहे, कारण याच टीमने तब्बल आतापर्यंत 2 फलंदाज गमावलेले आहेत आणि अभिजित जाधव यांनी काय गोलंदाजी केली. दोन्ही फलंदाज एका क्षेत्रामध्ये आउट केले सेम स्ट्रोक वरती. लॉंग ऑफला तेच खेळाडू बॉलच्या खाली आले, चांगली कॅच पकडली आणि धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे. म्हणजे आता एका बाजूला मैत्री ग्रुप जावली संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाला पाठवलेलं हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आता अभिजित कदम पुन्हा एकदा तयार होतील. आतापर्यंत निलेश जाधव खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. या बॉलला दिशा दिलेली आहे. संदीप बोलांगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत, जे शाहूवाडीचे खेळाडू आहेत. या बॉलच्या पाठीमागे येते फक्त सिंगल धाव प्राप्त होईल. परफेक्ट सुरुवात मी म्हणेन ज्योती इंटरप्राइजेसच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते आणि कौतुक करावं लागेल. अभिजित जाधव काय गोलंदाजी केले, प्रत्येक बॉल अगदी मोजून मापून अगदी योग्य टप्प्यावरती टाकलाय. 2 विकेट्स देखील या षटकामध्ये प्राप्त केल्यात. आकाश काळे तयार, पहिल्यांदा स्ट्राईक. हो, काय फटका खेळलाय, स्वीपचा फटका आहे. खेळाडू आहेत सी कॉर्नरला आणि ही बॅटिंगची लकब आहे आकाश काळे यांच्या. सिंगल धाव प्राप्त होईल, परंतु स्ट्रोक चांगला होता. पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळते आणि मैत्री ग्रुप जावली संघ आपण जर पाहिला तर एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती तब्बल 4 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. अभिजित जाधवचं कौतुक करावं तेवढे कमी असेल. निलेश सर ज्या पद्धतीने बॉलिंग झाली, प्रताप संगपाळला अगदी पहिल्या बॉलवरती आउट केलं, त्यानंतर आपण जर पाहिली आणखी एक विकेट घेतली. म्हणजे 2 विकेट प्राप्त करत असताना 4 धावा तुम्ही खर्च करत असाल तर ज्योती इंटरप्राइजेससाठी अगदी स्वप्नवत सुरुवात आहे म्हणायला काय हरकत नाहीये. निश्चित, कारण सुरुवात जर आपण पाहिली तर 2 फलंदाज त्यांनी माघारी पाठवलेले आहेत आणि अभिजित जाधव यांनी काय षटक हाताळले, वाकाडण्याजोगी गोलंदाजी केलेली आहे. 2 बाहेर. पॉवर प्ले 2 मध्ये मात्र 3 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत तुम्ही ठेवू शकता. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवू शकता. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा वेळ दिला जाईल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक तिकडे संपवायचे आहेत, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये अगदी बाउंड्री लाईनचा एक खेळाडू तुमचा 30 यार्ड मध्ये घेतला जाईल. या सर्व सूचना अगदी रेग्युलर क्रिकेट आपण तालुका प्रीमियर लीग असतील, सातारा प्रीमियर लीग, एक गाव 11 क्रिकेटमध्ये देखील ज्या सूचना असतात त्याच सूचना देखील PMPL 3.0 मध्ये आहेत आणि या सर्व सूचना तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. अनिश्चित, कारण आज थोडासा उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेळेची बंधन आहेत. आता ओव्हर नंबर 2 साठी जावली तालुक्यातील रांजणी गावचे खेळाडू अजय रांजणे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये आकाश काळे तयार होतील. एक धाव त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत बॅटिंग करताना आलेली आहे आणि स्ट्रायकर एंडला तेच बॅटिंगमध्ये तयार होत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला संदीप बोलांगडे आहेत बॅटिंगमध्ये. डाव सावरावा लागेल, पार्टनरशिपची गरज आहे आणि आज आकाश काळे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण याच टीमने झटपट 2 फलंदाज गमावलेले आहेत. चला, थोडीशी घाई करा. एक खेळाडू तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये अन्यथा आत घ्यावा लागेल, कारण पॉवर प्ले संपलेला आहे. या अगोदर पॉवर प्ले क्रमांक 1, आता पॉवर प्ले क्रमांक 2 आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक वाईडिश लॉंग ऑफ. हे 30 यार्ड वर्तुळाबाहेरील बॅकअप. अजय रांजणे बॉल क्रमांक 1. स्विच हिटचा फटका, खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले, बॉल डॉट. आकाश काळे या फटक्यासाठी जाणले जातात आणि ज्या पद्धतीने 360 अंशाच्या मैदानावरती आकाश काळे बॅटिंग करतात, मग तिकडे रिव्हर्सचे फटके अल्टीपल्टी स्ट्रोक ते खेळतात. पहिलाच बॉल त्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इकडे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगला बॉल. बॉल क्रमांक 2.
आक्रमण केलंय, फटका फसला, अजय रांजणे बॉलच्या खाली, बिग विकेट गॉन. अहिरचा आकाश काळे इथे जाईल माघारी. टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला धक्का क्रमांक 3. आकाश काळे मिसिट बॉल हवेमध्ये खेळला, तिकडे अगदी जबरदस्त बॉल होता आणि त्याच्यावरती कॅच देखील अप्रतिम पकडला. पहिले 3 विकेट महत्वाचे जे होते मैत्री ग्रुप जावलीचे, तिकडे विकेट्स मिळताना पाहायला मिळतात. ज्योती इंटरप्राइजेस कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि अजय रांजणेची काय गोलंदाजी राहिली. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळते. अजय रांजणेचं कौतुक यासाठी देखील मी करेन ना, जावली प्रीमियर लीग जी लोणावळा या ठिकाणी झालेली क्रिकेट स्पर्धा, मग तिकडे बॅटिंग असो बॉलिंग असो, या दोन्ही क्षेत्रामध्ये काय जबरदस्त कामगिरी तिकडे केली होती. आणि आज देखील सुरुवात निलेश सर अप्रतिम केले या गोलंदाजाने. निश्चित जो काही संघाने विश्वास ठेवला त्या विश्वासावरती अजय रांजणे खरे उतरलेले आहेत. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मोठ्या फलंदाजाला माघारी पाठवलं, ज्याने पुणे परिसरामध्ये खुल्या गटाचं क्रिकेट खेळलं होतं. असा आकाश काळे माघारी गेला आणि KSK महाबळेश्वरच्या बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा रबर हंगामाच्या ज्या खेळाडूने गाजवल्या होता, असा खेळाडू आउट होऊन माघारी गेलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी परळी आणि उरमोडी परिसरातील परळी गावचे खेळाडू मनोज कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत, ज्यांनी सातारा सिटीचं क्रिकेट चांगलं खेळलेलं आहे. असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 5 वरती मनोज कदम, गाव आहे परळी. आल्या पावली या बॉलवरती प्रहार केला, खेळाडू आहेत, बॉलचा पाठमोरा करतील आणि या बॉलच्या पाठीमागे इथे सिंगल प्राप्त होईल. सिंगलनी मनोज कदमनी सुरुवात केली. तुम्ही म्हटलं ज्या पद्धतीने चांगलं क्रिकेट तालुका लेवल सातारा सिटीवरती भूषण कोळी यांच्या बरोबर त्यांनी क्रिकेट खेळले, सागर निकम यांच्याबरोबर क्रिकेट खेळले आणि एक चांगलं नाव आहे. आज पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये त्यांना पाहतोय आपण. निलेश सर, इकडे एक चांगली पार्टनरशिप मैत्री ग्रुप जावलीला करावी लागेल. दोन्ही बॅटरला चांगली बॅटिंग इकडे करावी लागेल. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, क्षेत्ररक्षक गेले. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल, परंतु आत्मविश्वास द्विगुणित करणारा फटका होता, धावेक. अगदी बरोबर आहे. ज्या वेळेस तुमच्या बॅटीच्या मधोमध बॉल लागतो ना, त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढवत असतो आणि हा फटका चांगला होता. इकडे मैत्री ग्रुप जावलीला थोडंसं उत्साह निर्माण होईल बॅटिंग ऑर्डर येणाऱ्या बॅट्समन मध्ये देखील, कारण पहिल्या काही विकेट्स आलेत आणि त्या कारणाने की काय सुरुवात थोडीशी अडकळत झाले, परंतु इकडे कमबॅक करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला बिल्डअप करावी लागेल आणि सामन्यामध्ये तुम्हाला पुन्हा यावं लागेल. मैत्री ग्रुप जावली निश्चित खेळपट्टी फ्रेश आहे आणि फ्रेश खेळपट्टीवरती बॅटिंग करताना फलंदाजांना अडथळे आले. स्ट्राईक रेंजला फलंदाज तयार, मनोज कदम होते. 8व्या बॅटने वेळेची अचूकता साधता आली नाही. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धावी ते प्राप्त होते. आता एकेरी दुहेरी धावागेत स्कोर बोर्डला पुढे नेण्याचा प्रयत्न मैत्री ग्रुप जावली संघ करतोय. 7 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. सुरुवात आपण जर पाहिली ना, तर मैत्री ग्रुप जावलीच्या अडखळत होताना पाहायला मिळते आणि काय गोलंदाजी केली. ज्योती इंटरप्राइजेसच्या दोन्ही बॉलरचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम, अगदी जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे होमवर्क करून आलेत. क्वालिटी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. फटका फसला, आणखीन एक चांगला कॅच पकडलाय, धक्का क्रमांक लागलाय, तो आता 4था. टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला संदीप वलांगडे इथे माघारी. संदीप ओलांगडे मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये इकडे विकेट येताना पाहायला मिळते. ज्योती इंटरप्राइजेसच्या गोलंदाजांचं कौतुक आपण मगासपासून करतोय, कारण पहिली मॅच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये इकडे असं वाटलं होतं 360 अंशाचं मैदान आहे, 50-55 मीटरची बाउंड्री आहे, अधिकच्या धावा आपल्याला पाहायला मिळतील किंवा हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतील. परंतु पहिली मॅच इकडे आपण जर पाहिलं ना, तर ज्योती इंटरप्राइजेसच्या दोन्ही बॉलरनी कमालीची कामगिरी केली. लो स्कोरिंग मॅच कडे आपण वळतोय. निश्चित पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर अभिजित जाधव यांनी अवघ्या 4 धावा दिल्या, 2 गडी गारद केल्या आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत अजय रांजणे यांनी अवघ्या 3 धावा दिल्या, 2 गडी गारद केले. म्हणजे धावसंख्येचा आलेख ग्राफ आहे ना, तो खाली आलेला आहे आणि तो कशा प्रकारे उंचवला जाईल ना, याचाच प्रयत्न आता टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला इथून पुढच्या 3 ओव्हरमध्ये करावा लागेल. पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 मध्ये कमालीची कामगिरी ज्योती इंटरप्राइजेसच्या दोन्ही गोलंदाजांनी केली, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली, विकेट्स देखील दोघांनी घेतल्या, तिकडे पार्टनरशिप कोणाची पाहायला मिळाली नाही. आता मैत्री ग्रुप जावलीला इकडे प्रयत्न वाढवावे लागतील. म्हणजे ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर बॅटिंग मध्ये निलेश आलेत आणि पिस्तूल या नावाने जावली तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निलेश येताना पाहायला मिळत आहेत. आता चांगली पार्टनरशिप करावी लागेल. मैत्री ग्रुप जावलीला धावा इकडे जमा कराव्या लागतील. एक चांगली टोटल निलेश सर आपण पाहिलं ना, 40-45 पर्यंत या संघाला पोहोचावंच लागेल. निश्चित हा एक फायटिंग स्कोर असू शकतो या मैदानावरती, कारण खेळपट्टी फ्रेश आहे, त्याच्यामुळे पहिला सामना हा लो स्कोरिंग होणार याच्यामध्ये शंका नाहीये. समीर भोसले
निलेश गवळी जे शाहवाडीचे खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 3 पहिला बॉल. यावेळेला प्रहार केलाय मनोज कदम यांनी बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा पहिला षटकार. गाव आहे परळी आणि खेळाडूचं नाव आहे मनोज कदम. जिसमें है दम वो मनोज कदम आहे आणि कदम नावाप्रमाणे त्याने एक प्रभावी स्ट्रोक खेळलाय. ऑन साईडला काय फटका खेळला होता, टायमिंग प्रॉपर होता आणि बॉल अगदी हवेमध्ये हेलकाव्या घेत सीमारेषेच्या पलीकडे तिकडे जे मोठे टॉवर्स पाहताय तिकडे या बॉलला मनोज कदमने पाठवलं होतं. नावाप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये मनोज कदमने सुरुवात केली आणि हीच दमदार सुरुवात निलेश सर आपण पाहिलं ना तर मैत्री ग्रुप जावलीला हवी होती आणि मनोज कदमने षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. निश्चित बॅटिंगसाठी मनोज कदम हे क्रमांक 5 वरती आले आणि त्यांनी या प्रीमियर लीगचा पहिला षटकार मारला. IPL चा पहिला षटकार ब्रॅडम मॅकलम यांनी मारला होता. बॉल क्रमांक आता 2. निलेश गवळी पुन्हा तयार. कट करण्याचा प्रयत्न, लेट कट केला आहे. खेळाडू आहे डायरेक्ट हिट आणि इथे कलेक्शन चांगलं आहे. रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. डेंजरस एंडला कोण धावलेला आहे? जावली तालुक्यातील जवळवाडी गावचे निलेश शिंदे डेंजरस एंडला धावलेले आहेत. आता पाहावं लागेल धाव पूर्ण झाली आहे की नाही झाली आहे. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण हा फटका पाहिला, लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु एका हातामध्ये पहिल्या स्लिपमध्ये बॉल तिकडे अडवला. फेकी देखील चांगली झाली. लगेच यष्टीरक्षकाने बॉल कलेक्ट केला आणि तिकडे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आता हे पाहिलं जात आहे ओमसाई MTC टेक्निकल टीम आणि त्यांनी सांगितलं की फलंदाज नॉट आउट आहेत. ओके, कारण क्लिअर आहे. ओमसाई MTC म्हणलं की क्लीन आणि क्लिअर. आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असणारी वाहिनी ओमसाई MTC आणि ओमसाई MTCच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 3 दिवस घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा आनंद तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती घेऊ शकता ओमसाई MTCच्या माध्यमातून. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झालेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 14 धावा. आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये आता निलेश शिंदे पिस्तूल या नावाने जावली तालुक्यामध्ये त्यांची नावलौकिकता आहे. बॉल क्रमांक 3. पायांचा वापर केला, गुडघा टेकवला, बॉल ऑन साईडला खेचला, क्षेत्ररक्षक जातील परंतु अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिला चौकार जावली तालुक्यातील जवळवाडी गावाकडून आला. खेळाडूचं नाव आहे निलेश शिंदे. निलेश शिंदे टिपिकल स्ट्रोक होता. आडव्या बॅटने पुढचा पाय बाहेर काढला. त्यानंतर मात्र अगदी ज्या पद्धतीने आपण गोफणी फिरवतो त्या पद्धतीने बॅट मात्र फिरवली होती. ऑन साईडला डीपला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता तिकडे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. PMPL 3.0 चा पहिला चौकार निलेश शिंदे पिस्तूल यांनी ठोकलाय. ओव्हर नंबर 3 मैत्री ग्रुप जावलीसाठी धावा येत आहेत. खुश्या घेऊन आलेला आहे षटक, धावा घेऊन आलेला आहे. बॉल क्रमांक 4 निलेश गवळी पुन्हा तयार. स्विच हिटचा फटका, बॉल पाठवलाय आता थर्ड मॅनला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत निलेश शिंदे, जवळवाडी आहे त्यांचं गाव. बॉल सीमारेषा पार, चौकार. वाह, क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. अल्टी पलटी जबरदस्त आणि या बॉलला मात्र मैदानाच्या बाहेर कल्टी केले. नाव आहे निलेश शिंदे. आता चांगली बॅटिंग सुरू झाली. आता मैत्री ग्रुप जावलीची हवा मात्र या मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. खूप सुंदर बॅटिंग. निलेश शिंदे तयार. पायांचा वापर केला, बॉल हवेत उभा राहिला. यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज निलेश शिंदे इथे माघारी. धक्का क्रमांक 5 टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला. 5 चेंडूचा खेळ इकडे समाप्त होतोय. 22 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. निलेश शिंदे चांगली बॅटिंग करत होते. एक स्लोअर बॉल तिकडे हाताळण्यात आला आणि तिकडे टायमिंग प्रॉपर झालं नाही. बॉल हवेमध्ये गेला आणि अमित वाडकर दादा यांनी अप्रतिम कॅच पकडला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. प्रथम बॅटिंग करत असताना मैत्री ग्रुप जावली 22 वरती 5. निश्चित या ओव्हरमध्ये धावा आल्या परंतु विकेटही गेलेली आहे. आणि एका बाजूला टीम ज्योती इंटरप्राइजेसने काय केलेलं आहे की विकेट घेण्याचं जे सातत्य आहे ना ते कायम ठेवलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये विलास सकपाळ कॅलिस या नावाने ज्यांची जावली तालुक्यामध्ये नावलौकिकता आहे, गाव आहे म्हाते, मैदानाच्या आतमध्ये येतात बॅटिंगसाठी. क्रमांक आता 7 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. धावसंख्या किती आहे तर ती आहे 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि षटकातला शेवटचा बॉल आहे. नंतर तुम्हाला पाणी तयार ठेवावं लागेल. याच्यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे, याच्या पण नोंद घ्या. षटकातला शेवटचा बॉल, बॉलवर तयार निलेश गवळी. शेवटचा बॉल, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. सिंगल धाव घेऊन विलास सकपाळ कॅलिस स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करताना टीम मैत्री ग्रुप जावली या टीमने बनवल्या धावा 23. 5 गडी बाद.
तब्बल या षटकामध्ये 16 धावसंख्या आली. तब्बल 23 23 वरती 5 ही स्थिती टीम मैत्री ग्रुप जावलीची आहे. आणि पहिले 3 षटकांचं आपलं विश्लेषण आपण निले सर पाहिलं ना, तर पहिली 2 षटक आपण पाहिलं ना, तर परिपूर्ण ज्योती एंटरप्राइजेसच्या बाजूने होती. परंतु षटक क्रमांक 3 चा खेळ आपण जर पाहिला ना, तर मैत्री ग्रुप जावलीच्या बाजूने जाताना पाहायला मिळाला. मनोज कदमचा तो षटकार अप्रतिम होता. त्यानंतर आपण जर पाहिलं ना, निलेश शिंदे पिस्तूलनी मारलेले ते 2 चौकार महत्वाचे होते मैत्री ग्रुप जावलीचा. आपण या 3 षटकांचं विश्लेषण पाहिलं तर आता इथून पुढे 5 विकेट्स नंतर आपण जर पाहिलं बॅटर क्रमांक 6 आणि बॅटर क्रमांक 7 ला इकडे चांगली भागीदारी करावी लागेल मैत्री ग्रुपसाठी. या येणाऱ्या 2 षटकांमध्ये आणखी काही धावा म्हणजे कमीत कमी 20 ते 25 धावा जर आल्या निलेश सर, 45 आणि 50च्या मध्ये टार्गेट जर सेट आपण इकडे केलं ना, तर ज्योती एंटरप्राइजेसला देखील इकडे या मॅच मध्ये मेहनत करावी लागेल. मजा येईल या मॅच मध्ये. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की काही चौकार आले, काही षटकार आले, धावसंख्येला आता हळूहळू आकार येऊ लागलेला आहे आणि तुम्हाला इकडे जास्त बॉल मिळणार नाही. तुम्हाला कमी बॉलमध्ये जास्त धावा कशा प्रकारे बनवता येतील, कारण इकडे 11व्या क्रमांकाचा फलंदाज षटकार मारू शकतो, कारण ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे, ज्यांनी 1 गाव 11 मध्ये खेळ चांगला केलेला आहे. अशा खेळाडूंना या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म आहे तो पश्चिम महाराष्ट्राचा आहे. तुम्ही 1 गाव 11 मध्ये चांगला खेळ करता तर तुम्हाला अशा प्रकारच्या लीगमध्ये संधी मिळते. संघमालक तुमच्यावरती बोली लावतात आणि तुमची निवड करतात. आणि ओव्हर नंबर आता 4 साठी कुणाला बोलवलेला आहे? यश मोरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील हातलोड हे त्यांचं गाव आहे आणि हे नाव सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे गोलंदाजीमध्ये. ज्या प्रकारे त्यांनी अगोदर देखील काही स्पर्धेमध्ये गोलंदाजी केलेली आहे. डावकुरे आताचे एक भेदक गोलंदाज हातलोड गावचे यश मोरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. बॅटिंगमध्ये एका बाजूला विलास सकपाळ कॅलिस बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहेत. क्रमांक 7 वरती आलेले आहेत. पहिली धाव त्यांच्या बॅटमधून आली आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. हा पहिला बॉल निघाला. यश मोरे कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि पुन्हा एकदा यश मोरे तयार होतील. डावकुरे आताचे गोलंदाज. ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल. आडव्या बॅटने प्रहार केला. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. सिंगल वरती समाधान मानावं लागेल या बॉलच्या पाठीमागे. पहिला बॉल यश मोरे केएसकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कॅलिस होते अगदी समोर खेळलेला बॉल. इकडे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळते. सिंगल येताना पाहायला मिळते. 24 धावसंख्या स्कोरबोर्डती मैत्री ग्रुप जावली प्रथम बॅटिंग करत असताना. मनोज कदम एक मोठी उमेद आहे बॅटिंग करताना. टीम मैत्री ग्रुप जावली या टीमची गावावरतून येतात मनोज कदम आणि आज ते गावावरतून आलेले आहेत. आतापर्यंत बॅटिंग चांगली केली आहे, परंतु मोठी इनिंग आज खेळावी लागेल. समोर आहे एक युवा यश मोरे. ओहो, बसून फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. बॉल डॉट. एक वेगळ्या दाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, सुपला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे बॅट आणि बॉलचा संपर्क जुळून आलेला नाहीये. मनोज कदम स्वतः नाराज आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे तुम्ही हावभाव पाहू शकता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, परंतु येणाऱ्या काळामध्ये मोठे स्ट्रोक नक्की येतील. जिकडे आपण पाहतोय मनोज कदम त्यासाठी तयार आहेत. बॉल क्रमांक आता 3 प्रगतीपथावरती येतोय. यश मोरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, गुडघा टेकवून गरकन बॅट फिरवली, परंतु संपर्क नाहीये. यश मोरे यांच्या गोलंदाजीचा आहे बोलबाला. बॉल डॉट. जास्तीचे फटके बसून मारण्याचा प्रयत्न केला जातोय, स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय, सुपला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मनोज कदम यांच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. तुम्ही सांगितलं की सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये ट्रेंडिंगला बॉलर आहे. आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर यश मोरे, आणि तो चांगली गोलंदाजी करतोय. वा, केएसकेचं नाव इकडे मोठ्या उंचीवरती घेऊन जात असताना यश मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल क्रमांक 4 मनोज कदम तयार. सन्मान दिला, बॅटला घेऊन आले. डीपला खेळाडू आहेत. बॉल वरती आले. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होते. मनोज कदम लेदर बॉल स्ट्रोक पाहायला मिळाला निलेश सर. ज्या पद्धतीने आपण पाहिजे ना, पुश करो खुश रहो, सिंगल काढणं गरजेचं होतं, कारण या अगोदर 2 डॉट बॉल आले होते. कुठेतरी प्रेशर रिलीज केलं, कारण समोर देखील तितकाच मोठा बॅट्समन आहे कॅलिस, आणि त्याला देखील स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं, आणि त्या कारणाने ही सिंगल घेताना पाहायला मिळालेत कॅलिस. निश्चित, कारण धावा महत्वाच्या आहेत. स्ट्राईक रोटेट केले. षटकातला हा 5वा बॉल. विलास सकपाळ कॅलिस तयार. स्विच हिटचा फटका. हे जे प्रयत्न आहेत ना, हे गोलंदाजांनी प्रखरतेने उधळून लावलेले आहेत. हाई बॉल डॉट आलाय. संघाला अडचणीत आणणारी ही बॅटिंग मी म्हणेन, कारण समोरच्या दिशेने 360 अंशाचं मैदान आहे. तुम्ही चांगले समोर स्ट्रोक खेळू शकता. अल्टीपल्टी स्ट्रोक खेळायची गरज नाही. स्विच हिट करण्याची गरज नाही. मैदान खूप छान आहे, आणि इकडे तुम्ही बॅटिंग तुम्ही चांगली करू शकता. आणि कॅलिसने मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाचं करूया कौतुक. यश मोरे वा. फटका फसलाय. बॉल हवेत उभा राहिला. यश मोरे यांनी हे षटक हाताळलं. 2 धावा दिल्या. एक गडी गारद केलेला आहे.
टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला धक्का क्रमांक लागलाय आता 6वा. विलास सकपाळ इथे माघारी. आडवे अल्टीपल्टी स्ट्रोक निलेश सर खेळण्याचा अधिकचा प्रयत्न राहिला. स्ट्रेट बॅटनी कोणी इकडे बॅटिंग करत नाही आणि त्या कारणाने धावा घेत नाहीत. आपण मनोज कदम यांचा विचार केला, त्यांनी देखील रिव्हर्स सुपला स्ट्रोक अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. कॅलिसनी देखील 2 बॉलवरती त्याच प्रकारची बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कारणाने इकडे धावा आलेल्या नाही. आता संघ आपण जर पाहिलं 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकामध्ये अप्रतिम राहिलाय, गोलंदाजी क्वालिटी राहिली. 5 गोलंदाजाचा विचार केला तर धावफलकावरती जाऊया. 27 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. पहिलीच मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळते. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यावर जोडले गेले तुमचं देखील मनापासून सरचे स्वागत आहे. अप्रतिम सामना. पाठीमागच्या बाजूला बॉल गॅप शोधेल का नाही. खेळाडू आहे, सिंगल मिळेल या बॉलच्या पाठीमागे बाईकच्या माध्यमातून. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळते, परंतु मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. निलेश सर आपण जर विचार इकडे केला, मनोज कदमचा एक षटकार आणि त्यानंतर निलेश शिंदे पिस्तूलनी मारलेले 2 चौकार आणि त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांना इकडे फुल स्टॉप लावलाय ज्योती एंटरप्राइजेस. वा, जबरदस्त कामगिरी गोलंदाजांची. निश्चित चांगली गोलंदाजी या टीमने केलेली आहे. शेवटचा बॉल, त्याच्यावरती केलेला प्रहार, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न हा केला जाईल कारण शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती धावा इथे तब्बल मिळालेल्या आहे. टीम मैत्री ग्रुप जावली या टीमला 2. प्रथम बॅटिंग करताना टीम मैत्री ग्रुप जावली या टीमने बनवलेल्या धावा आहेत 31 धावा विजयासाठी बनवायच्या आहे. टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला धावा 32. आपण करूया पुढील मॅचचा टॉस मध्ये आवाज आहे किरण मस्कर सरांचा. श्री चौनेश्वर 11 कॅप्टन या. श्री चौनेश्वर 11 कॅप्टन माझ्यासोबत जोडायचं आहे टॉस साठी. श्री चौनेश्वर 11 कॅप्टन. श्री चौनेश्वर 11 कॅप्टन. येस दादा, ये धावत थोडासा प्लीज, थोडासा धावत ये दादा. मी विनंती करेल टॉस साठी. अर्थातच आमचे समाजसेवक सन्माननीय संदीपजी डिगे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचं टॉस घेतो. वेलकम सर. आपल्या शुभ हस्ते आम्ही संदीप सर आपल्या शुभ हस्ते घेतला जाईल या मॅचचं टॉस. एका बाजूला आपण पाहिलं तर टीम माझ्यासोबत आहे श्री चौनेश्वर 11 टीम, पंकज दादा वाडकर साहेब, प्रवीण दादा यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक रणवीर वॉरियर्स. अर्थातच संघ मालक आपण पाहिलं तर भागवतजी बागल सर, अनिलजी बागल शेठ यांच्या मालकीची टीम आहे. वेलकम सर. इम्पॉर्टंट टॉस, दोन्ही टीम दाखल झाले. श्री चौनेश्वर 11 टीम एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक वॉरियर्स टीम आहे. कॉल कोणाचा असेल? देवया सिद्धनाथ, अर्थात सिद्धिविनायक वॉरियर्स टीमला कॉल, छापा काटा कॉल आहे आणि टॉस आपण करायचा आहे, स्विंग करायचा हवेमध्ये. हेड इट्स कॉल, अर्थातच इट्स हेड. टॉस जिंकलाय सिद्धिविनायक रणवीर वॉरियर्स टीम आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गतवर्षी देखील हा संघ यंदाच्या वर्षी हा संघ खेळताना पाहतोय. संघ मालकानं भरपूर विश्वास तुझ्यावरती ठेवला. संपूर्ण स्क्वॉड तू बघितलास ऑप्शन नंतर, जशी हवी तशी टीम तू घेतली आहेस का? हो नक्कीच. प्रथमतः दादांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मला खेळायची संधी दिली आणि स्क्वॉड मला पाहिजे असा मनापासून झालेला आहे, त्याच्यामुळं काय डाऊट नाही. पहिल्या मॅचला पहिल्या इनिंगमध्ये रन्स आल्या नाहीयेत, विकेट लवकर आले, थोडासा अभ्यास तुम्ही देखील केला असेल बाहेर थांबून, पण आता टॉस जिंकल्यानंतर तुझ्या मनामध्ये निर्णय काय आहे? नक्कीच आम्ही फिल्डिंग करीन. पहिलीच मॅच खेळतोय मी या ग्राउंडला, थोडंसं पहिल्या मॅचचा रिझल्ट बघूनच आम्ही डिसिजन घेतो. येस, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. कारण की पोलादपूरमधून तुम्ही खेळताना दिसला असतात, मात्र आता श्री चौनेश्वर 11 ची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती पंकजदादांनी दिली आहे. संपूर्ण टीम हडल तुमची झाली, टीम मीटिंग झाली, संपूर्ण टीम कम्युनिकेशन चांगलं जुळतंय टीमचं? हो सर, नक्कीच. टॉस जर जिंकला असतात तर बॅटिंगसाठी गेला असतात का तुम्ही? नाही सर, टॉस जिंकलो असतं कारण पहिलीच मॅच आहे, ग्राउंडचा अनुभव नाही तर नक्कीच फिल्डिंग केली असते. भरपूर क्रिकेट पोलादपूरमध्ये तुम्ही खेळत आलात, भरपूर क्रिकेट तुम्हीही गाजवलंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये एक से बडकर एक खेळाडू दिसतात, स्पर्धा महत्वाची आहे. अशा स्पर्धा होणं ही खरंच गरज आहे का?
नक्कीच सर, सर्वप्रथम मी पंकज दादांचा आभारी आहे की त्यांनी मला कर्णधार पदाची ज्यांना जिम्मेदारी दिली. आणि नक्कीच पश्चिम महाराष्ट्र हे तिसरं पर्व खेळतोय आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले नवीन नवीन खेळाडू, स्टार खेळाडू बघायला भेटतात आणि सर्वच चांगले खेळ करतात. अशा स्पर्धा होणं नक्कीच गरजेचं आहे. छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच सर. ऑल दी बेस्ट. द न्यूज आहे टॉसची. अर्थातच एका बाजूला टॉस जिंकला श्री सिद्धिविनायक वॉरियर्स या टीमनं. दे वॉन्ट टू टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. संदीप सर माझ्यासोबत जोडले, समाजसेवक. सर, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग कसं वाटतं आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा, सगळे नामांकित खेळाडू तुम्हाला दिसतात, अशा स्पर्धा होणं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू भेटणं, यासाठी स्पर्धा भरपूर महत्त्वाच्या आहेत का? बरोबर. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व तिसरं मी सलग तिसऱ्यांदा मैदानावर येतच आहे. खरोखर नियोजन अप्रतिम असतंय, बघायला खरोखर मजा येईल. सर्व संघांना माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. येस, समाजसेवक संदीप सर माझ्यासोबत जोडले होते. थँक्यू सो मच. मी विनंती करेल आपण जाऊयात थेट व्यासपीठावरती. टॉस असा होता की गणेश शिंदेनं टॉस जिंकला, सांगितलं गोलंदाजी घेणार आहोत आणि समोर श्री चौनेश्वरला सांगितलं या बॅटिंग करा. सो टॉसची कहाणी होती, सेकंड इनिंगची कहाणी अजूनही बाकी आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची अर्थातच सदाबहार जोडी आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. एका बाजूला निलेशजी मर्डेकर सर, दुसऱ्या बाजूला संतोषजी देसाई सर, यांच्या बाणीतून मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. मॅच क्रमांक 2चा तिकडे टॉस होताना पाहायला मिळतोय आणि सिद्धिविनायक रणवीर वॉरियर्स टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. ही माहिती आपण आपल्यापर्यंत किरण मस्कर सरांनी पोहोचवले. मॅचला होईल सुरुवात, सेकंड इनिंगला होईल सुरुवात. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते आणि PMPL 2.0चा मालिकावीरचा किताब ज्यांनी पटकावला अजिंक्य बेलोशे, रांजणीगावचे खेळाडू आहेत, जावली तालुक्याकडून बिलॉंग करतात. ते मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पोहोचताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं ना तर KSKचा एक जबरदस्त खेळाडू, वारसोळी देवचा गावचा खेळाडू क्षितिज मोरे नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं ना तर अमर शेलार पर्व क्रमांक 1चे उत्कृष्ट गोलंदाज त्यांनी पेटकवला होता आणि ते मात्र पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 32 धावांचं टार्गेट, पहिला बॉल प्रगतीपथावरती. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग तिकडे जुळलेलं नाही, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पहिला बॉल येतोय डॉट. निश्चित पहिलाच बॉल अमर शेलर यांनी टाकलेला आहे डॉट. आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब यांनीच मिळवला. एका बाजूला बांधून ठेवलेला आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे बॅटिंग करताना अजिंक्य बेलोशे यांना. बॉल क्रमांक 2 आहे. स्क्वेअर कटचा फटका तुम्ही पाहू शकता. लेदर बॉल स्ट्रोक, काय फटका होता अजिंक्य बेलोशेच्या बॅटमधून. स्क्वेअर कटचा फटका, टॉप क्वालिटी, येतोय चौकार. गुंडप्पा विश्वनाथांची आठवण करून देणारा हा फटका होता आणि यालाच म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि त्या युक्तीचा इथे वापर केला. अमर शेलार यांचा वेग आहे ना, त्या वेगाचा पुरेपूर इथे वापर केला. बॅटला घेऊन गेले, बॉलला कट केलं आणि बॉलने गॅप शोधला आणि बॉल बॅकवर्ड डीप पॉइंटला सीमारेषा चिरताना पाहायला मिळाला. 10 या बॉलच्या पाठीमागे मिळालेला आहे 4. मैत्री ग्रुप जावलीला आहे ना, प्रयत्नांची उंची गोलंदाजीमध्ये मोठी ठेवावी लागेल. अगदी बरोबर आहे. बॉल क्रमांक 3. इकडे खाली पडून मारण्याचा प्रयत्न केला होता, स्वीप स्ट्रोक खेळायचा होता इकडे, परंतु मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निश्चित अलीकडेच हार्दिक पांड्या यांचे बंधू कुणाल पांड्या यांच्या विरुद्ध त्यांनी लेदर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे काही स्ट्रोक एक्झिक्यूट केलेले आहेत आणि तोच प्रयत्न इथे अजिंक्य बेलोशे यांनी केला. अगदी बरोबर आहे. DY पाटील T20 मध्ये आपण जर पाहिलं अजिंक्य बेलोशेंनी अगदी क्रमांक 6 वरती जाऊन एक चांगले स्ट्रोक तिकडे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा बॉल पुढे आले, पदलली त्याचा वापर केला, अगदी स्ट्रेट बॅटनी फटका केला अलॉंग द कार्पेट. इकडे वाईडिश लॉंग ऑफला फील्ड होईल तोपर्यंत मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते. निश्चित अजिंक्य बेलोशे यांची खासियत आपण पाहिल्यानंतर ते खेळपट्टीवरती चालत राहतात, कधी पुढे येतात, कधी शफल होतात, कधी बॅकफुटवरती जातात आणि त्यामुळे गोलंदाजांना त्यांचं वाचन करून बॉल टाकावा लागतो. अमर शेलार यांनी हा बॉल चांगला टाकलाय. 4 बॉलचा खेळ झालाय. क्षितिज मोरे स्ट्राईक एंडला. पहिला बॉल वेगळ्या प्रकारे खेळला, इकडे ऑन साइडला टर्न केलं होतं बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव कंप्लीट करताना क्षितिज मोरे 2 धावा कंप्लीट. या बॉलच्या पाठीमागे निश्चित एका वेगळ्या धाडणीचा स्ट्रोक होता, आगळा वेगळा स्ट्रोक होता, कारण ज्या प्रकारे बॅटला घेऊन गेले होते आणि या बॉलच्या पाठीमागे 2 आलेले आहेत. धावसंख्या किती आहे धावफलकावरती? तर ती 7 धावा आहे. मैत्री ग्रुप जावलीला विकेट हव्या आहेत आणि त्या विकेट घ्याव्या लागतील. अगदी बरोबर आहे. विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. डॉट बॉल तुम्हाला वारंवार तिकडे टाकाव्या लागतील. यावेळेस फटका मोठा खेळलाय क्षितिज मोरेच्या बॅटमधून समोरच्या दिशेने. फटका अप्रतिम होता आणि दुसऱ्या इनिंग मध्ये क्षितिज मोरेच्या बॅटमधून येतोय सिक्सर.
वारसोई देवगावचा खेळाडू क्षितिज मोरे या बॉलला पाठवते सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतले भरारी. क्षितिज मोरे यांचा या बॉलच्या पाठीमागे मागचा फटका होता भारी आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे मोठ्या फटक्यांची ललकारी. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा पार, षटकार. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि 32 धावांचं प्रत्युत्तर देताना धावा बनवलेल्या धावफलकावरती आहेत 13. म्हणजे इथून पुढे आता येणारे बॉल शिल्लक असतील 24 आणि 24 बॉलच्या पाठीमागे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 19. म्हणजे बॉल जास्त आणि धावा कमी. ज्योती इंटरप्राइजेसने सुरुवात अप्रतिम केली, कारण तुम्ही जर पाहिलं ना, अजिंक्य बेलुशे टेक्निकली करेक्ट बॅटिंग करतात आणि ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात करून दिली, स्क्वेअर कटनी तिकडे सुरुवात केली, परंतु क्षितिज मोरेने या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलं आणि या बॉलला लॉंग ऑनला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं होतं. म्हणजे एक बॅटर तुम्ही निलेश सर पाहिल्यानंतर टेक्निकली करेक्ट बॅटिंग करतोय, दुसरा क्षितिज मोरे आपण जर पाहिलं ना तर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. ज्योती इंटरप्राइजेसने सुरुवात चांगली केली, 13 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अंती. निश्चित ज्यावेळेस टीम मैत्री ग्रुप जावली या टीमने बॅटिंग केली, आपण या टीमकडे पाहिलं त्यावेळेस आपण उल्लेख केला की या टीमकडे 6 फलंदाज असे आहेत ना जे ओपनिंग करू शकतात आणि या टीमने बॅटिंग करताना फार कमी धावा बनवलेल्या आहेत. प्रतिभा शेलार, प्रवीण शेलार, वैभव शेठ पवार यांच्या मालकीच्या संघाने टीम अमर शेलारने सांगितलं की ऑन पेपर आमची चांगली आहे, परंतु आता खेळ कशा प्रकारे होतो याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. ओव्हर नंबर 2 साठी जावली तालुक्यातील भिवडी गावचे हर्षल खराडे. पहिला बॉल बॅकफुटला गेले, तिकडून पंच केलं होतं, बॉलला ऑफ साईडला ढकललं होतं, एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. निश्चित हे संयमाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना खेळ केलेलं आहे, कारण इथे आता घाई करून चालणार नाहीये आणि ते अद्यापही या बॉलच्या पाठीमागे कोणती घाई पाहायला मिळाली नाही. सिंगल मिळालेली आहे. हर्षल खराडे यांना विकेटसाठी जावं लागेल. एकमेव पर्याय आहे विकेट आणि डॉट बॉल, याची सांगड घालावी लागेल टीम मैत्री ग्रुप जावलीला. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, बॉल जिंकेल का? हो, इकडे बॉल जिंकलाय. स्क्वेअर कटचा फटका क्षितिज मोरेचा टिपिकल स्ट्रोक होता. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय, क्षितिज मोरेच्या बॅटमधून येतोय, एक क्लासिकल स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. हर्षल खराडे यांनी हा बॉल उजव्या स्टिकच्या बाहेर टाकला होता. कमी उसळीचा बॉल होता आणि त्या बॉलवरती केलेला प्रहार कट चांगल्या प्रकारे केला. स्क्वेअर कटचा एक चांगला फटका बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळाला. शर्यत लागली होती क्षेत्ररक्षक आणि बॉलमध्ये आणि ती शर्यत अखेरकार बॉलने जिंकली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 18 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम मैत्री ग्रुप जावली या टीमने बनवलं 32 धावांचं द्यायचे प्रत्युत्तर. यावेळेस मात्र इकडे आपण जर पाहिलं तर फ्लाय स्लिप मधून बॉल निघून जाईल, बॉल थांबणार नाहीये, तिकडे प्रयत्न राहिला परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. क्षितिज मोरेचा लेट कट बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक येतोय दिमागदार चौकार. निश्चित बॅटची कडा घेऊन बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. असं म्हणतात ना, जीवनामध्ये संकट येतात त्यावेळेस 4ही बाजूने येतात. हा एक चांगला फटका कटचा होता, बॉलने गॅप शोधला आणि मैत्री ग्रुप जावली हा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. त्या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. आता या परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाही, तर त्या परिस्थितीवरती मात करावी लागेल. ती गुणवत्ता आहे. हर्षल खराडे पुन्हा तयार. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का ते मात्र पाहावं लागेल, परंतु एक सिंगल येताना पाहायला मिळतंय. बॅट कट होता का इकडे पंच आमच्यापर्यंत कळवतील, परंतु फटका यस बॅट कट होता, एक सिंगल येताना पाहायला मिळतंय. निश्चित इथून पुढे आपण गोलंदाजी बद्दल चर्चा करतोय. गोलंदाजी अशी करावी लागेल ना की विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. इथून पुढे 1-2 विकेट जर मिळाल्या तर मैत्री ग्रुप जावली संघ मॅच मध्ये पुन्हा येऊ शकतो आणि त्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील. अगदी बरोबर आहे. हर्षल खराडेंना विकेट प्राप्त करावी लागेल. मैत्री ग्रुप जावलीला विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. ज्योती इंटरप्राइजेसची गाडी मात्र सुसाट अगदी वेगाने सुरू आहे. पुढचा बॉल, यावेळेस वेगळा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटचा टो एंड लागला, विकेटचं पतन होईल. इकडे अजिंक्य बेलोशेना विश्वास बसत नाहीये, कारण इकडे मात्र थोडस नशिबाने साथ दिलेली नाहीये. टो एंडला बॉल लागला. अजिंक्य बेलोशे पहिली विकेट येते मैत्री ग्रुप जावलीसाठी कुशिया घेऊन. निश्चित ही पहिली विकेट जावली तालुक्यातील बिवडी गावचे हर्षल खराडे यांनी संघाला प्राप्त करून दिलेली आहे. बॉलचा वेग कमी होता आणि हा स्ट्रोक लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता अजिंक्य बेलोशे यांनी आणि त्या फटका पसला. रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पाहत आहोत ज्या प्रकारे शफल झाले होते, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉलची गती कमी होते आणि आपल्याच फॉलोथ्रूमध्ये हा कमालीचा झेल पकडला हर्षल खराडे यांनी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. टीम ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर या टीमला धावसंख्या आहे धावफलकावरती 23, 1 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 23 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही बॅटरनी केला. अजिंक्य बेलोशे इकडे आउट होताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अभि केसरकर. पोलादपूर टेनिस क्रिकेट तुम्ही पाहिलं तर अभि केसरकरचा खेळ अप्रतिम राहिलाय.
क्वालिटी खेळ त्यांनी देखील केलाय आणि आज मात्र इनिंग क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये अभि केसरकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 23 धावसंख्या स्कोरबोर्डती लागतायत. 32चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्योती इंटरप्राइजेसचा चॉईस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वा बॅकफुटला गेले वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये बॉलला अगदी स्क्वेअर कट केले. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. अभि केसरकर मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय एक क्लासिकल चौकार. अभि केसरकर मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि मी आलो याची प्रचिती देणारा चौकार इथे अभि केसरकर यांनी मारलेला आहे. बॅकलिफ्टचा चांगला वापर केला, पंच चांगला होता आणि धावसंख्या आता पुढे सरसावतीये. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 27 आणि इथून पुढे आता दोन्ही संघांना विनंती करूया, श्री चौनेश्वर 11 आणि सिद्धिविनायक रणवीर वॉरियर्स, आपण मॅचची तयारी करा. अगदी बरोबर आहे, कारण मॅच अगदी लवकर संपेल. त्या कारणाने आम्ही दोन्ही ज्या पुढच्या टीम आहेत श्री चौनेश्वरी 11 आणि सिद्धिविनायक रणवीर वॉरियर्स या दोन्ही टीमला विनंती करतो की आपण रेडी राहा. मित्रांनो, मॅच संपेल ना, तुम्ही बाउंड्री लाईन वरती तयार पाहिजे. फिल्डिंग करणारी टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळते ती 27 धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते. म्हणजे केवळ 5 धावांची गरज आहे. क्षितिज मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याचबरोबर अभि केसरकर मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी देखील पहिल्याच बॉलवरती चौकार टोकला होता. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पर्व क्रमांक 3. पंचांना विनंती आहे, षटक समाप्त झालंय का? हो, ओके. पंच एकदा बॉल चेक केले तर बरं होईल. दोन्ही पंच बॉल 5 झालेत का? पहिला बॉल सिंगल आहे, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल सिंगल, 1 विकेट आणि 1 चौकार. याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या धावा आहेत का? 3 चौकार या ओव्हर मध्ये आहेत. आपण करेक्शन करूया आणि वन 31 धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते. एका धावेची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. ओके, दोन्ही टीम पुढच्या तयार राहा, रेडी राहा. आपण 31 एका धावेची गरज आहे. क्षितिज मोरे स्ट्राइक एंडला बॅकफुटला गेले. तिकडे टायमिंग प्रॉपर जुळून आला. एक फटका चांगला होता. तिकडे डीप कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते. सिंगल येताना पाहायला मिळते. आणि पहिली मॅच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 ची पहिली मॅच कोणी जिंकली? ज्योती इंटरप्राइजेसनी जिंकली. आणि संघ मालकांचं कौतुक करावं लागेल, अभिनंदन करावं लागेल. निलेश दादा कोळसकर यांच्या मालकीचा संघ ज्योती इंटरप्राइजेसने हा पहिला सामना जिंकलाय. मैत्री ग्रुप जावली थोडंसं पहिल्या सामन्यामध्ये अपयश आलंय, परंतु दुसऱ्या सामन्यासाठी त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोण असेल हे देखील आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी राहिली तर आपण जर पाहिलं ज्योती इंटरप्राइजेस टीम कडून. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला दिला जाईल? गोलंदाजाला जाईल, कारण गोलंदाजी अप्रतिम राहिली. 5ही गोलंदाजांनी काय क्वालिटी गोलंदाजी केली ज्योती इंटरप्राइजेसचा विचार केला तर. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं, यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. 3 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. षटक क्रमांक 2, पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक हाताळलं जावलीचे अजय रांजणे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मुख्य व्यासपीठावरती दिला जाईल. वेलकम अजय. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण लगेच या. अजयला विनंती करेल आपण लगेच दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये निनाद पाटेकर सर, अर्थातच आपण पाहिलं तर निनाद सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहोत. निनाद सरांना अर्थातच गुहागरचा जबरदस्त आवाज आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये